अशा असंख्य आणि कितीतरी समस्या आहेत. त्या समस्यांवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि हे काम करण्यासाठी आमदार लोकप्रतिनिधी याची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. या शहरामध्ये एक आजी आमदार आहेत जे 10 वर्षापासून या शहराचे आमदार म्हणून काम करतायत. आता दुसरे एक माजी आमदार आहेत जे 5 वर्षापूर्वी 10 वर्षासाठी आमदार होते आणि असंख्य असे भावी आमदार जे बॅनर वरती भावी आमदार असतात आणि कार्यकर्तेही त्यांचे भावी आमदार म्हणून घोषणा देत असतात. या भावी आजी माजी आमदारांनी एकच धोरण निश्चित केलेलं आहे की निवडणूक जिंकण्यासाठी आपण फक्त 1 महिना काम करायचं, मोठमोठे बॅनर लावायचे, मोठमोठ्या रॅली काढायच्या, कार्यकर्त्यांना पैसे द्यायचे, झोपडपट्टी मधल्या युवा मंडळांना, वेगवेगळ्या मंडळांना, सोसायटींना मत विकत घेण्यासाठी आपण आर्थिक प्रलोभन दाखवायची. मला निवडणूक आयोगाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. निवडणूक आयोगाने एक आचारसंहिता घालून दिलेली आहे. 40 लाख रुपयांमध्ये खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे आणि जेवणावळी देणे, पार्ट्या देणे, दारू प्यायला देणे अशा गोष्टी प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत. तरी सुद्धा खुलेआमपणे वेगवेगळ्या गटांच्या, वेगवेगळ्या समाजांच्या, वेगवेगळ्या व्यावसायिक गटांच्या दररोज रात्री पार्टी होत असतात. त्याच्यामध्ये दारूचं वाटप केलं जातं, जेवणाचं वाटप केलं जातं, मटण, अंडी अशा मांसाहाराचं वाटप केलं जातं. झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर, मंडळांकडे गेल्यानंतर त्यांना 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये अशा प्रकारचं पैशांचं वाटप केलं जातं. तरी सुद्धा त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये. आता मला माहिती मिळालेली आहे की एका मतासाठी 5,000 रुपये पर्यंत सुद्धा दर यांनी निश्चित केलेला आहे आणि आतापासूनच ते पैसे वाटपाला या आजी माजी आणि भावी आमदारांनी सुरुवात केलेली आहे. त्यातले काही आमदार भावी आहेत, ते सुशिक्षित आहेत, चांगल्या पदावरती काम केलेले आहेत, स्वतःला ते उच्च शिक्षित समजतात, तरी सुद्धा ते 50 लाख रुपयांचे बॅनर्स लावतात, छत्री वाटप करतात, साड्या वाटप करतात, महिलांना काहीतरी भेट देतात, हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात, कुठेतरी एखाद्या शेडचं उद्घाटन करतात, कुठेतरी जाणाऱ्या ठिकाणांचे बोर्ड लावतात, कुठेतरी बसण्यासाठी बाकडी लावतात, कुठेतरी समाजाचे धर्माचे काही मंडळ असतात त्यांच्यासाठी शेड बनवून देतात, कुठेतरी एखादा बस स्टॉप तयार करतात. खऱ्या अर्थानं ही आमदाराची कामे आहेत का? आमदाराची कामं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आमदाराचं प्रमुख काम आहे राज्यासाठी आणि देशासाठी कायदे निर्मिती करणे. दुसरं महत्वाचं काम आहे राज्याचं धोरण निश्चित करणे, धोरण बनवणं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्या धोरणाची चांगली अंमलबजावणी करणं. तिसरं सगळ्यात महत्वाचं काम आहे आर्थिक धोरण तयार करणं. आर्थिक धोरणातून उद्योग रोजगार निर्मिती करून प्रत्येक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन हे राज्य आर्थिक दृष्ट्या प्रगतशील कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणं. चौथं सगळ्यात महत्वाचं काम आहे जनतेच्या प्रश्नांवरती विधानसभेमध्ये जाऊन आवाज उठवणे, त्याच्यावरती प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न मांडणे, जीवावर मध्ये काहीतरी बोलणे. या आमदारांनी अशा प्रकारची कोणतीही कामगिरी केलेली नाही. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधी हा लोकांचा सेवक असतो. लोकांचे प्रश्न सोडवणे याला त्याचं प्रथम प्राधान्य असणं गरजेचं आहे. पण लोकप्रतिनिधी हे निवडून येण्यापूर्वी 1 महिना रस्त्यावरती येतात, पाया पडतात, हात जोडतात, तुम्हाला विनंती करत असतात. पण 1 महिना संपल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर ते आमदार, ते लोकप्रतिनिधी सर्व कारभार हा त्यांच्या घरातून, बंगल्यातून, आलिशान ठिकाणावरून चालवत असतात. आमदार हा बंगल्यातून कामकाज पाहणारा नको आहे. आमदार हा त्याच्या प्रत्यक्ष कार्यालयातून पूर्ण वेळ बसून काम करणारा असला पाहिजे. त्याचं स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे, त्याची वेळ निश्चित असली पाहिजे, त्याची लोकांना भेटण्याचे दिवस निश्चित असले पाहिजे. आणि आमदाराला संपूर्ण महाराष्ट्रभर फिरावं लागतं.
त्यामुळं आमदारांच्या काही व्यवस्था त्यांना निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे आमदार बाहेर जरी असेल, विधानसभेमध्ये असेल, त्यावेळेला सुद्धा त्याची पूर्ण वेळ काम करणारी यंत्रणा इथे बसून नागरिकांचे प्रश्न सोडवत असली पाहिजे, त्याच्यावरती न्याय मागत असली पाहिजे. आणि अशा प्रकारचे हे आमदार लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीये. त्यांना फक्त आजी आमदार, माजी आमदार आणि भावी आमदार होण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. स्वतःची आर्थिक प्रगती करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा आर्थिक लाभ कळवून देण्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण की अशा कार्यकर्त्यांना पोचून ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करण्यासाठी त्यांना तयार करत असतात. आमदार स्वतः आपलं शोषण करत नाहीये, पण आमदारांचे कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊन आपलं मोठ्या प्रमाणावरती शोषण करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खंडणी गोळा करत असतात, पैशाची मागणी करत असतात, लोकांना अडचणी निर्माण करत असतात. आपल्याला सुद्धा कार्यकर्ते अशा प्रकारचे होण्याची अजिबात गरज नाहीये. आपण आपली चांगल्या पद्धतीने प्रगती करून चांगल्या मार्गावरती जाऊन राजकीय व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकसंघटन, संघर्ष आणि यश. श्रीकृष्णाने कंसाचा वध केलेला होता आणि कंसाचा वध करण्यासाठी पहिला तो गोपिकांमध्ये गेलेला होता, त्यांच्यामध्ये मिसळलेला होता आणि त्यांच्यामध्ये जाऊन पहिल्यांदा त्यानं त्यांचं प्रबोधन केलेलं होतं, त्यांच्याशी मैत्री केलेली होती, त्यांचा तो आवडता झालेला होता, गोपिकांचा लाडका झालेला होता, सर्व लोकांचा तो लाडका झालेला होता आणि त्यानं सहजपणे कंसाचा वध केलेला होता. दुसरं लोकसंघटनाचं यशस्वी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कौशल्य नसलेल्या काही लोकांना सोबत घेतलं, त्यांना प्रेरणा दिली, त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घेतलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि तिसरं लोकसंघटनाचं सर्वात यशस्वी उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ. क्रांतिकारकांची देशभक्तीची व्याख्या होती की देशासाठी आपण बलिदान द्यायचं आहे, करेंगे या मरेंगे म्हणत आपल्याला फासावरती जायचं आहे. पण महात्मा गांधीजींनी सांगितलं की तुमची देशभक्तीची व्याख्या ही वेगळी ठेवा. तुम्हाला जर देशभक्ती करायची असेल तर तुम्ही झेंडा गीत म्हणा, झेंडा फडकवा, भूमिगत आंदोलकांना मदत करा, तुम्ही प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हा, तुम्ही खादीचे कपडे वापरा, तुम्ही सरकारी नोकरीचा त्याग करा. म्हणजे गांधीजींनी सांगितलं की तुम्हाला ज्या स्वरूपामध्ये देशभक्ती व्यक्त करता येते त्या स्वरूपामध्ये तुम्ही व्यक्त करा. जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि अहिंसा, असहकार ही तत्व आपल्याला पटत नसताना सुद्धा सर्व जनता गांधीजींच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणाने सहभागी झाली आणि आपला देश स्वतंत्र झाला. आज आपल्याला सुद्धा प्रत्येकाला हाच विचार घेऊन जायचा आहे. लोकसंघटन करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याकडं प्रत्येकाकडं काहीतरी विचार असला पाहिजे, योजना असली पाहिजे. आणि म्हणूनच आपण नवी मुंबईकरांसाठी 11 कृतीशील योजना घेऊन आलेल्या आहे. त्या योजना मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. त्या योजनांमधली पहिली योजना आहे आमदाराचं एक मदत केंद्र असेल, कार्यालय असेल. त्या कार्यालयामध्ये आमदार उपस्थित राहण्याचा दिवस निश्चित असेल, त्याचा कालावधी निश्चित असेल आणि त्याचं वेळापत्रक पालन करण्याची जबाबदारी ही आमदाराची असेल. आमदार लोकांशी संवाद साधेल, लोकांचे प्रश्न ऐकून घेईल, लोकांच्या अडचणी सोडवून घेईल. अशा प्रकारे त्या मदत केंद्राच्या माध्यमातून आमदारांनी लोकांना बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी उपलब्ध असलं पाहिजे. दुसरं, शासकीय सेवा आणि योजनेचं केंद्र. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अनेक प्रकारची कागदपत्रे लागतात, अनेक प्रकारच्या योजनांची गरज पडते, अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती घ्याव्या लागतात. या सर्व योजना या आमदाराच्या माध्यमातून शहरामध्ये एका ठिकाणी सर्व योजना एकाच जागेवरती मिळतील. अशा प्रकारचं नागरी सेवा केंद्र असेल. तिसरं, जीवनाची सुरक्षितता आणि आरोग्य राखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.
प्राथमिक उपचार आणि औषधे हे मोफत मिळतील. आरोग्य विम्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उच्च दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयातील अनियमितता आणि गैरकारभार सुद्धा आपल्याला संपवण्याची गरज आहे. आपण जे अन्न खातोय, खाद्यपदार्थ खातोय, आपल्याकडे जी धान्य येतात त्याच्यामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती भेसळ होते. त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती परिणाम होतोय. कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आपण बळी पडतोय. त्यामुळे या भेसळीवरती सुद्धा आपल्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या शहरामध्ये शौचालय आहेत पण ती व्यवस्थित नाहीये. विशेषतः महिलांसाठी शौचालयाची चांगली सुविधा नाहीये. आपल्या कुटुंबातील लहान मुलं, महिला, स्त्रिया या शौचालयामध्ये त्याचा जाऊन वापर करतील. असं कोणत्याही चांगल्या दर्जाचं सार्वजनिक शौचालय या शहरांमध्ये उपलब्ध नाहीये. ही चौथी गोष्ट आहे, शिक्षण आणि युवा. शिक्षण, करिअर मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, सरकारी भरती, कौशल्य प्रशिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. युवा विकासासाठी आणि शैक्षणिक सुविधांसाठी आपल्याला स्वतंत्र केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. युवकांशी संवाद साधताना युवकांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी काम करून ज्या वेळेला गार्डन मध्ये जातो त्यावेळेला गार्डन 7 वाजता बंद होतं, 8 वाजता बंद होतं, लायब्ररी लवकर बंद होतात, खेळाची मैदानं लवकर बंद होतात. पण या शहरातील ज्या गोष्टी बेकायदेशीर आहेत, कायद्यानं प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत, त्या गोष्टी खुलेआमपणे चालू असतात, रात्रभर चालू असतात. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची बंदी घातली जात नाहीये. पण तरुणांच्या शिक्षणाच्या, युवा विकासाच्या, खेळाच्या अशा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती बंधनं घातली जातात. ते वेळेमध्ये बंद केली जातात. म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी कायद्याचं राज्य असतं आणि इतरांसाठी कायद्याचं पालन करणं कोणतंही बंधनकारक नसतं. गाववाले आणि भूमिपुत्रांसाठी आपल्याला स्वतंत्र मदत केंद्राची गरज आहे. भूमिपुत्र आणि त्यांचे हक्क, त्यांच्यावरती होणारा अन्याय, गावांचा विकास, भूमिपुत्रांसाठी राखीव सुविधा, रोजगार आणि व्यवसायामध्ये प्राधान्य देण्यासाठी असं स्वतंत्र केंद्र आपल्याला निर्माण करून त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना रोजगार द्यायचा आहे. महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इथं महिला बसलेल्या आहेत. शक्ती कायदा जो 2012 पासून 2024 पर्यंत प्रलंबित आहे, त्या कायद्यामध्ये 3 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक वरती केस चालवून त्या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. पण 12 वर्ष झालं तरी सुद्धा तो कायदा लागू होत नाहीये, प्रलंबित आहे. त्याच्या पाठीमागं कारण एकच आहे की 156 आमदार आणि खासदारांवरती महिला अत्याचारासंबंधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामुळं हा कायदा जर लागू झाला तर या 156 आमदार खासदारांना पहिल्यांदा 3 महिन्याच्या आतमध्ये जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळं अशा प्रकारचे कायदे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक प्रलंबित करून ठेवले जातात. महिला मुलींची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्राथमिकता दिली पाहिजे. आर्थिक सक्षमीकरण केलं पाहिजे. महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक यांचं सशक्तीकरण करण्याची गरज आहे. अन्नदान आणि अन्नछत्र आपल्याला चालवण्याची गरज आहे. शहरामध्ये अनेक लोकांना 2 वेळचं पोटभर अन्न सुद्धा मिळत नाहीये. भीक मागण्याची त्यांच्यावरती वेळ येते. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना सांभाळत नाहीयेत, अशा लोकांना सुद्धा जेवणाची आणि राहण्याची खूप मोठी अडचण आहे. आपल्याला या सामाजिक बाबींचा विचार करून अशा लोकांसाठी सुद्धा अन्नदान आणि राहण्याची सुविधा करणं गरजेचं आहे. वाहतूक व्यवस्थापन आणि खड्डेमुक्त रस्ते ही आपल्यासाठी खूप महत्वाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्राधान्यानं काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक पावसाळ्यानंतर आपण रस्ते तयार करणार, खड्डे बुजवणार, पाऊस आल्यानंतर पुन्हा खड्डे पडणार. हे निरंतर चालणारी व्यवस्था आपल्याला कुठेतरी बंद करणं गरजेचं आहे. खड्डे मुक्त रस्ते निर्माण करण्यासाठी, वाहतुकीचं चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आर्थिक फसवणूक आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती होते.
आपण मेहनत करतो, कष्ट करतो, परिश्रम करतो, आर्थिक कमाई करतो, पण ती कमाई वेगवेगळ्या माध्यमातून आपली फसवणूक करून घेतली जाते. सायबर गुन्हे आज मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत. वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम तयार करून वेगवेगळ्या बँका, फायनान्स कंपन्या, खाजगी कंपन्या यांच्या माध्यमातून अशा स्कीम एजंटच्या माध्यमातून फसव्या जाहिराती तयार करून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि लाखो करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जाते. 420 आर्थिक फसवणुकीचं हे कलम, या कलमामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे आणि हे गुन्हेगार याचाच फायदा घेतात. 420 केल्यानंतर सिव्हिल किंवा क्रिमिनल मध्ये ते अडकलं जातं आणि त्यावेळेला गुन्हा सुद्धा दाखल होत नाहीये. चुकून एखादा गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे अटक सुद्धा होत नाहीये. 2-5 लाख रुपये खर्च करून तो जामीन मंजूर करतो आणि लाखो करोडो रुपयांची लोकांची फसवणूक करून तो त्यांची आर्थिक कमाई लुबाडत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उद्योग आणि रोजगार याच्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. उद्योगाच्या रोजगाराच्या कोणत्याही योजना या लोकप्रतिनिधींनी घेतलेले नाहीये. रोजगार मेळावे घेतलेले नाहीये, शिक्षणासाठी प्रयत्न केलेला नाहीये. परदेशातील चांगल्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या या शहरामध्ये येतील याच्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. विमानतळ आपल्या इथं तयार करण्यात आलेलं आहे, पण विमानतळावरती आपल्या किती लोकांना रोजगार मिळाला, किती लोकांना काम मिळालं, हा खऱ्या अर्थानं आपल्या पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. सार्वजनिक व खासगी रोजगाराच्या शाश्वत संधी आपल्याला निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जे तरुण उद्योजक आहेत, व्यवसायात येऊ पाहतात, त्यांच्यासाठी परवाना, कर्ज, सबसिडी, प्रशिक्षण या गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सामूहिक भागीदारी तत्वावरती आपल्याला मोठं काम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नागरिक असतील, सामाजिक संस्था असतील, कॉर्पोरेट कंपन्या असतील आणि सरकार असेल, या सर्वांनी एकत्र येऊन भविष्यामध्ये काम करण्याची गरज आहे. यातला कोणताही वर्ग जर कमी पडला तर ती व्यवस्था चांगली निर्माण करता येणार नाहीये. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला लोकप्रतिनिधी हा कसा असावा? आपला लोकप्रतिनिधी कसा असावा? तर तो सर्वांसाठी आदर्श असावा. आपण कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी जातो, सेवा खरेदी करतो, कपडे घेतो, त्यावेळेला आपण ब्रँडेड आणि चांगलीच वस्तूची निवड करत असतो, चांगल्या सेवेची निवड करत असतो. मोबाईल घेण्यासाठी गेलो, टीव्ही घेण्यासाठी गेलो, गाडी घेण्यासाठी गेलो तर आपण ब्रँडच निवडत असतो. पण लोकप्रतिनिधी निवडताना आपण सर्वात खराब ब्रँड निवडतो. हा विचार आपण करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी हा तरुण आणि कार्यक्षम असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे, तंत्रज्ञानाचा ज्ञान असलेला असला पाहिजे, प्रशासनाचा अनुभव असलेला असला पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवण्याची त्याची इच्छा असणार असला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कायदे निर्मिती, धोरण निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करण्याचं ज्ञान असणार असला पाहिजे. आजपर्यंत आपण चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले म्हणून 77 वर्ष झाली तरी आपली व्यवस्था सुधारलेली नाहीये. 77 वर्ष झाले तरी आपले प्रश्न सुटलेले नाहीये. काही प्रश्न अधिकच बिकट झालेले आहेत पण ते सुटत नाहीयेत. याच्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जपान सारखा छोटा देश, ज्याची लोकसंख्या महाराष्ट्र एवढी आहे, असा देश आर्थिक दृष्ट्या प्रगतशील आहे, संरक्षणाच्या दृष्ट्या प्रगतशील आहे, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगतशील आहे, शैक्षणिक उद्योग रोजगारामध्ये प्रगतशील आहे. आता नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा जपानने 20 गोल्ड मेडल जिंकून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान 20 गोल्ड मेडल जिंकतो आणि 140 करोड लोकसंख्या असलेल्या भारताला एकही गोल्ड मेडल मिळत नाहीये. ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्यामध्ये क्षमता नाही असं नाहीये. आपल्या तरुणांना सुद्धा अशा प्रकारची संधी दिली, त्यांच्यासाठी खेळाची मैदानं तयार केली, त्यांना वशिलेबाजी न करता त्यांची खेळाच्या संघामध्ये निवड केली, त्यांना सर्व सुख सुविधा दिल्या, त्याच्यासाठी निश्चित नियोजन केलं तर आपले युवक सुद्धा
5 वर्षानंतर 10 वर्षानंतर अशा मोठ्या प्रमाणावरती ऑलिम्पिक खेळामध्ये आणि जागतिक स्तरावरच्या स्पर्धांमध्ये निश्चित यश मिळवू शकतात. आज जगातील ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये प्रमुख पदांवरती भारतीय व्यक्तीच काम करतात. सत्या नाडेला असेल, सुंदर पिचे असतील, गीता गोपीनाथन असतील, अशा कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रमुख पदांवरती भारतीय व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. जागतिक स्तरावरती भारतीय लोक बुद्धीच्या नावानं ओळखलं जातात, चांगल्या कामाच्या नावाने ओळखलं जातात, नेतृत्व गुणासाठी ओळखले जातात. पण आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपण खराब लोकप्रतिनिधी निवडून आपली ही चांगली भारताची ओळख बिघडवलेली आहे. शेवटी मला जाताना एकच उदाहरण सांगायचं आहे. बिल गेट्स हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता आणि मायक्रोसॉफ्ट ही कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. या कंपनीचा उत्तराधिकारी ज्या वेळेला 2014ला निवडण्याची वेळ आली त्यावेळेला त्या बिल गेट्सनं त्याच्या कुटुंबातील त्याच्या नातेवाईकांमधील कोणत्याही व्यक्तीची निवड केली नाहीये. तो अमेरिका या देशाचा आहे म्हणून अमेरिकन व्यक्तीची निवड केलेली नाहीये. तो ख्रिश्चन धर्मातला आहे म्हणून त्याने ख्रिश्चन धर्मातील व्यक्तीची निवड केलेली नाहीये. तर बिल गेट्सनं मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा उत्तराधिकारी म्हणून CEO म्हणून भारतातील हैदराबाद मधल्या सत्या नाडेलाची निवड केलेली आहे. आणि ती निवड कशासाठी केलेली आहे? बुद्धिमत्तेच्या बळावरती केलेली आहे, ज्ञानाच्या बळावरती केलेली आहे, त्याच्या कर्तृत्वाच्या बळावरती केलेली आहे. तो सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो या विचारावरती केलेली आहे आणि त्याच्या कंपनीला आर्थिक दृष्ट्या प्रगतशील करू शकतो या बळावरती केलेली आहे. मी नवी मुंबई मधल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, तुम्हाला जर तुमची स्वप्न पुरी करायची असेल, तुम्हाला जर चांगल्या सुविधा निर्माण करायच्या असतील, तुमच्या मुलांची भविष्य चांगलं घडवायचं असेल, तुम्हाला या शहरातील पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण करायच्या असतील, आर्थिक दृष्ट्या जर तुम्हाला प्रगतशील व्हायचं असेल, जीवनाची सुरक्षितता आणि दर्जा जर तुम्हाला उंचवायचा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जीवन जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल, तुम्ही सुद्धा बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी पहिले कोणत्याही जात धर्म पंथ गाववाले याचा विचार न करता एक चांगला लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. नवी मुंबईकरांसाठी आणि बेलापूर वासियांसाठी मी एक चांगला आणि सक्षम पर्याय त्यांच्या समोर ठेवलेला आहे. पाठीमागच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपल्या पुढे चांगला पर्याय नव्हता. आता लोक सुद्धा त्रासलेली आहेत, वैतागलेली आहेत. नवी मुंबईकरांनी अनेक वेळा बोलून दाखवलेले आहे की आम्हाला आता बदल पाहिजे. 2 पक्षांव्यतिरिक्त, 2 युती आणि आघाडींव्यतिरिक्त आम्हाला वेगळ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. जो तरुण असेल, सुशिक्षित असेल, कार्यक्षम असेल, तंत्रज्ञान स्नेही असेल, प्रशासनाचा अनुभव असलेला असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्याची इच्छा असेल आणि तोच पर्याय मी जागरूक आणि जबाबदार नागरिकांच्या साथीनं तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता वेळ तुमची आलेली आहे. टीका करण्यापेक्षा, वेगवेगळ्या वेळी चर्चा करत बसण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ही वेळ आलेली आहे. कृती करून बदल घडवण्याची ही वेळ आलेली आहे. यदि ज्ञानम नाही कर्मणी, जर तुमच्याकडे ज्ञान असून ते कृतीमध्ये जर तुम्ही आणू शकत नाहीये, वेळेला दाखवू शकत नाहीये, तर त्या ज्ञानाचा सुद्धा उपयोग नाहीये. 5 वर्ष आपण चर्चा करतोय, चुकीच्या गोष्टी बघतोय, राजकारणामधली दुरावस्था बघतोय, पण आता त्या दुरावस्थेला सरळ करण्याची वेळ आलेली आहे. चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि या वेळेला आपण कोणतीही चुकी करू नये अशी माझी आपणास विनंती आहे. माझं चिन्ह आहे सफरचंद. सफरचंद चिन्ह निवडताना सुद्धा मी खूप विचारपूर्वक चिन्ह निवडलेलं आहे. तुमचं मत म्हणजे फक्त एक मत नाहीये. तुम्ही सफरचंदाची निवड करता म्हणजे सफरचंद हे आध्यात्मिक आहे, ते पूजेसाठी वापरलं जातं. आपल्यामध्ये त्याला विशेष असं महत्व आहे. सफरचंद हे आरोग्यदायी फळ आहे. सफरचंद हे खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. सफरचंद या फळाचा दर्जा फळांमध्ये सुद्धा उच्च दर्जाचा आहे
आणि सफरचंद हे टिकाऊ फळ आहे, ते लवकर खराब होत नाहीये. आणि सफरचंद अर्थात ऍपल हा तंत्रज्ञानामधला सुद्धा सर्वोत्तम असा ब्रँड आहे. त्यामुळे तुम्ही हा ब्रँड निवडायचा आहे, सफरचंदाची निवड करायची आहे. खराब झालेले, वयोवृद्ध झालेले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, कमी शिक्षित असलेले, राजकीय घराण्यातून येणारे आजी माजी भावी आमदार या सर्वांची सुट्टी आपल्याला करायची आहे. आणि आता आपल्याला सर्वसामान्यांचा आमदार निवडायचा आहे, सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी निवडायचा आहे, जागरूक आणि जबाबदार नवी मुंबईकरांचा प्रतिनिधी निवडायचा आहे. आणि जागरूक आणि जबाबदार नागरिकांना, संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की नवी मुंबईकर जागरूक आणि जबाबदार आहेत. त्यांच्याकडे चांगला पर्याय ठेवल्यानंतर ते चांगल्या पर्यायाची निवड करतात. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी म्हटलेलं आहे, या देशाला बुद्धिमान आणि हुशार लोकांची गरज नाहीये, या देशाला देशाविषयी तळमळ असणाऱ्या, समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि आपण सर्वजण तीच भूमिका घेऊन काम करतोय. नवी मुंबईकरांना माझं मनापासून आणि हृदयापासून असा भावनिक आव्हान आहे, आता कृती करण्याची वेळ आलेली आहे. या वेळेला तुम्ही चूक करू नये. आता जर तुम्ही चूक केली तर 5 वर्ष पश्चाताप करावा लागेल. हा पश्चातापाची वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून सफरचंद चिन्हाचं बटन दाबून आपण डॉक्टर विशाल माने यांना विजयी करा. डॉक्टर विशाल मानेंना मत म्हणजे तुमच्या स्वप्नांना मत, तुमच्या भविष्याला मत, तुमच्या तरुणाईला मत, तुमच्या कुटुंबाला मत, तुमच्या या नवी मुंबईच्या व्यवस्थेला चांगलं करण्याला मत आणि राजकीय व्यवस्था सुधारण्याला मत. हे मत आपण देऊन एक चांगला विचार घडवूया, सशक्त समाज निर्माण करूया, बलशाली भारत निर्माण करूया. निवडणुका येतील आणि जातील, जय पराजय होईल, पण आपल्याला चांगली व्यवस्था निर्माण करायची आहे, सशक्त समाज निर्माण करायचा आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रगतशील आपल्याला घडवायचं आहे आणि बलशाली भारत घडवायचा आहे. आणि याच्यामध्ये जागरूक आणि जबाबदार नागरिकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. चला बदल घडवूया. नवी मुंबईकरांना बदल हवा आहे आणि आपण तो बदल कृतीतून दाखवून देऊया. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सफरचंद चिन्हावरती आपलं मत देऊन नवी मुंबईमध्ये एक वेगळा इतिहास घडवूया. बदलाचं वारं वाहू लागलेलं आहे, आपण सर्वांनी या वाऱ्यामध्ये सहभागी होऊया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.